राष्ट्रीय हितसंबंध जोपासण्यासाठी वाटाघाटी चर्चा करून आंतरराष्ट्रीय संबंधाचं व्यवस्थापन करणे म्हणजे राजनय होय. राजनयाचे विविध प्रकार हे निर्माण केलेले आहेत. राज्याची शासन पद्धती, तिचं स्वरूप, राज्य शासनाने स्वीकारलेले परराष्ट्र धोरण, परराष्ट्र संबंध, स्थल, काल, परिस्थिती अनुसार केली जाणारी राजनयिक कार्य इत्यादी घटकांचा विचार करून राजनयाचे प्रकार हे निर्माण केलेले आहेत. राजनयाचे तसे अनेक प्रकार आहेत. राजनयाचे काही प्रकार याप्रमाणे सांगता येतील. जुना राजनय आणि नवा राजनय, ओल्ड अँड न्यू डिप्लोमॅसी, गुप्त आणि प्रकट राजनय, सिक्रेट अँड ओपन डिप्लोमॅसी, लोकतांत्रिक आणि एकपक्षीय किंवा सर्वंकष राजनय, डेमोक्रॅटिक अँड टोटॅलिटरियन डिप्लोमॅसी, परिषद राजनय, डिप्लोमॅसी बाय कॉन्फरन्स, संसदीय राजनय, पार्लमेंटरी डिप्लोमॅसी, व्यक्तिगत किंवा शिखर राजनय, पर्सनल और समिट डिप्लोमॅसी, प्रतिबंधात्मक राजनय, प्रिव्हेंटिव्ह डिप्लोमॅसी, शांततापूर्ण राजनय, पीस डिप्लोमॅसी. म्हणजेच राजनयाचे हे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते राज्याची शासन पद्धती, तिचं स्वरूप, राज्य शासनाने स्वीकारलेलं परराष्ट्र धोरण असेल, परराष्ट्र संबंध असतील, स्थलकाल परिस्थिती असेल आणि यानुसार पार पाडली जाणारी राजनयिक कार्य असतील, यानुसार हे वेगवेगळे प्रकार पाडले गेलेले आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे तो म्हणजे जुना आणि नवा राजनय, ओल्ड अँड न्यू डिप्लोमॅसी. वास्तविक राजनयाचे जुना आणि नवा असे प्रकार पाडणे योग्य वाटत नाही. तरी पण राष्ट्रराज्य पद्धतीचा उदय झाल्यानंतर राजनयाच्या स्वरूपामध्ये आमूलाग्र बदल झाले. राजेशाहीचा काळ संपून लोकशाही आणि सर्वंकष स्वरूपाच्या शासन पद्धती निर्माण झाल्या आणि त्यामुळं राजनयाचं स्वरूप ही बदलून गेलं. त्यामुळं कालमानावरून जुना राजनय आणि नवा राजनय असे प्रकार अभ्यासाच्या सोयीसाठी पाडण्यात आलेले आहेत. यापैकी जुना राजनय, ओल्ड डिप्लोमॅसी म्हणजे काय हे समजावून घेणं आवश्यक आहे. 17व्या-18व्या शतकातील आंतरराष्ट्रीय संबंधाच्या संदर्भातील काळ हा जुना राजनयाचा काळ म्हणून मानला जातो. म्हणजेच निकोल्सन या विचारवंतानं या राजनयाला फ्रेंच काळातील राजनय असं म्हटलेलं आहे. या जुन्या राजनयाचं उत्तम उदाहरण म्हणून 1815 साली झालेल्या व्हिएन्ना काँग्रेस देता येईल. ऑस्ट्रिया, रशिया, प्रशिया, इंग्लंड आणि फ्रान्स या राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी व्हिएन्ना या ठिकाणी एकत्र येऊन दीर्घकाळ चर्चा, वाटाघाटी करून आपले जे आपसी संघर्ष आहेत, आंतरराष्ट्रीय संघर्ष आहेत, मतभेद आहेत ते मिटवण्याचे प्रयत्न केलेले होते आणि ते प्रयत्न यशस्वी ठरलेले होते. त्यामुळंच युरोप खंडामध्ये दीर्घकाळ शांतता टिकून होती. याच काळामध्ये मॅटर्निक असेल, कॅसलरिग असतील, टेलरॅन, जॉर्ज कॅनिंग, बिस्मार्क, कावूर असे काही विद्वान असे राजनयज्ञ युरोप खंडामध्ये होऊन गेले की ज्यांनी युरोप खंडामध्ये सत्ता संतुलन आणि शांतता टिकवण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. म्हणजेच जुन्या राजनयाचा काळ हा 17व्या-18व्या शतकातील काळ असून आंतरराष्ट्रीय संबंधाच्या संदर्भामध्ये हा जो कालखंड मानला जातो तो जुन्या राजनयाचा कालखंड मानला जातो. आणि याच कालखंडामध्ये असे काही राजनयज्ञ होऊन गेले की ज्यांनी युरोप खंडातील ऑस्ट्रिया, रशिया, प्रशिया, इंग्लंडसारख्या राष्ट्रांमध्ये जे स्थानिक समस्या होत्या, जे आपसी संघर्ष होते ते मिटवण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. म्हणजेच जुना राजनय हा फ्रेंच काळातील राजनय होता असं आपल्याला म्हणावं लागेल. जुन्या राजनयाची काही वैशिष्ट्य म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ओल्ड डिप्लोमॅसी ही हॅरोल्ड निकोल्सन यांनी सांगितलेली आहेत. फ्रेंच राजनयिक कायद्यांना जुना राजनय असं संबोधलं जातं. हॅरोल्ड निकोल्सन यांनी जुन्या राजनयाची काही वैशिष्ट्य सांगितलेली आहेत. त्यापैकी पहिलं वैशिष्ट्य असं आहे ते म्हणजे सत्ता संतुलनवादी आणि तडजोड वृत्तीचा राजनय. राष्ट्रांमधील संबंधाविषयीचे प्रश्न शांततेच्या, तडजोडीच्या वृत्तीनं सोडवले जात असत. जुन्या राजनयाच्या काळात युरोप खंडात लहान लहान सार्वभौम राज्य होती. त्यांचे काही स्थानिक प्रश्न असत
आणि हे प्रश्न सोडवताना संघर्ष, मतभेद होत असत. राजनयज्ञ हे स्थानिक प्रश्न, संघर्ष, तडजोड, वाटाघाटी करून सोडवत असत. त्यामुळं सत्ताप्राप्तीची महत्त्वाकांक्षा ठेवून लढणारी राज्य त्या काळामध्ये नव्हती. जर्मनी असेल, इटली, फ्रान्स, ऑस्ट्रिया, पोलंड यांचे काही स्थानिक प्रश्न असत. हे प्रश्न समजावून घेऊन तडजोडीच्या, शांततेच्या मार्गानं ते सोडवले जात असत. जुना राजनय हा प्रामुख्यानं युरोपपुरताच मर्यादित होता. त्या काळात आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका यासारखी या खंडांमधील काही राज्य ही वसाहतवादाची आणि साम्राज्यवादाच्या विस्ताराची क्षेत्रे मानली जात होती. म्हणजेच युरोपियन राष्ट्र आंतरराष्ट्रीय शांतता आणि त्यांचे युद्धासंबंधीचे प्रश्न सोडवण्याचं कार्य करत होती. अमेरिकेने युरोप राष्ट्रांविषयी अलिप्ततेचं धोरण स्वीकारलेलं होतं. युरोपामध्ये जुना राजनय मर्यादित स्वरूपाचा होता. त्यामुळं राजनयिक एकता निर्माण करणं शक्य झालं. 19व्या शतकापर्यंत अनेक देशामध्ये बड्या युरोपियन राष्ट्रांच्या वसाहती होत्या. तसेच तेथे काही लहान राष्ट्र देखील अस्तित्वात होती. बडी राष्ट्र आपल्या राजनयाद्वारे त्या छोट्या राष्ट्रांचा सत्ता संतुलनासाठी वापर करत होते. म्हणजेच काय तर फ्रेंच काळातील राजनय जो आहे किंवा जुना राजनय जो आहे तो सत्ता संतुलनवादी तडजोड वृत्तीचा राजनय होता. प्रामुख्यानं हा युरोप खंडापुरता सीमित होता आणि युरोप खंडातील जी राष्ट्र होती ती आपसी मतभेद, संघर्ष, स्थानिक प्रश्न हे तडजोडीनं आणि वाटाघाटीनं सोडवण्याचा प्रयत्न करत होती. म्हणजेच जुन्या राजनयाचं हे पहिलं वैशिष्ट्य असं आहे की हा राजनय सत्ता संतुलनवादी आणि तडजोड वृत्तीचा होता. यानंतरचं याचं वैशिष्ट्य सांगता येईल की हा राजनय राजघराण्याशी संबंधित होता. जुन्या राजनयाच्या काळात राजेशाही शासन पद्धती होती. त्यामुळं राजनयज्ञ किंवा राजनय हा राष्ट्राचा नसून तो राजघराण्याचा असे. राजा हा सार्वभौम सत्ताधारी असल्यामुळं राज्याचे परराष्ट्र धोरण हे राजाचे असे. राजाचे हितसंबंध जोपासणे, सुरक्षित ठेवणे हे राजनयाचं उद्दिष्ट असे. त्यामुळं राष्ट्रहिताला दुय्यम स्थान दिलं जात असे. यामध्ये राष्ट्रहितापेक्षाही राजाचं हित अधिक महत्त्वाचं असे, कारण राजनयज्ञाची निवड देखील राजाकडूनच होत असे. राजा हा सार्वभौम असे. यानंतरचं याचं वैशिष्ट्य म्हणजे जुन्या राजनयात गुप्ततेला महत्त्व दिलं जात होतं. गुप्त राजनयामुळं लोकांना विश्वासात घेण्याचा प्रश्नच नव्हता. मोठी राष्ट्र परस्परांमध्ये करार, ठराव, वाटाघाटी करताना कमालीची गुप्तता पाळत होती. त्यामुळं काय होत होतं, त्यातून संशय, अविश्वास निर्माण व्हायचा आणि त्यामुळं राष्ट्रांमध्ये बऱ्याचदा संघर्ष देखील उत्पन्न होत असत. गुप्त राजनय हे राजा, राजनयज्ञ आणि राजदूत यांचंच विशेष क्षेत्र मानलं जात होतं. सामान्य लोकांना त्यामुळं अंधारात ठेवून राज्याचे प्रतिनिधी राजनयिक वाटाघाटी गुप्त पद्धतीने करत होते. जनमताचा कोणताही विचार न करता राजा मनमानी निर्णय घेत असे. गुप्त करार, वाटाघाटी करण्याची पद्धती ही बऱ्याचदा सार्वभौम मानली जात होती. उदाहरणार्थ 1815 साली व्हिएन्ना काँग्रेसमध्ये ऑस्ट्रिया, रशिया, प्रशिया, इंग्लंड आणि फ्रान्स ही काही मोजकीच राष्ट्र सहभागी होती. यामध्ये बाकी अन्य राष्ट्रांना बाजूला ठेवलेलं होतं. सामान्य जनतेला देखील विश्वास घेतलेलं नव्हतं आणि अनेक निर्णय यामध्ये गुप्तपणे घेतलेले होते. म्हणजेच काय तर जुन्या राजनयामध्ये गुप्ततेला महत्त्व दिलं जात होतं. यामध्ये लोकांना विश्वासात न घेता बऱ्याचदा आपल्या राष्ट्राचे निर्णय हे घेतले जात होते आणि त्यामुळं अविश्वास किंवा संशयाचं वातावरण निर्माण होऊन राष्ट्रांच्या मध्ये बऱ्याचदा संघर्ष उद्भवत असे. कमालीची गुप्तता यामध्ये पाळली जात होती. म्हणजेच बिस्मार्कनं सुद्धा रशिया, जर्मनी, इटली देशांशी करार करताना जनतेला देखील विश्वासात घेतलं नव्हतं. राजनयज्ञ, राजदूत यांच्याशीच वाटाघाटी करून, यांच्याद्वारेच वाटाघाटी करून आपले निर्णय घेतलेले होते. यानंतरचं चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे राजनयज्ञ किंवा राजदूत हा राजघराण्याशी संबंधित असत. जुन्या राजनयाच्या कालखंडामध्ये निश्चितपणे राजेशाही शासन पद्धती असल्यामुळं राजाशी, राजघराण्याशी संबंधित अशा प्रतिष्ठित हुशार लोकांमधूनच राजनयज्ञांची निवड ही राजाकडून होत असे. त्यामुळं त्यांचं राजनयिक कार्यसुद्धा राजाच्या इच्छेनंच चालत असे. त्यामुळं त्यांच्या राजनयामध्ये होणारे
करार, निर्णय हे राजाच्या हिताचे होत असत. त्यामुळं परराष्ट्र धोरण राष्ट्राचं नसून राजघराण्याचे असे. राजाचे हितसंबंध जोपासणे हा राजन्याचा प्रमुख उद्देश असे. म्हणजेच काय तर राजनयज्ञ किंवा राजदूत ही व्यक्ती राजाच्या इच्छेनं नियुक्त होत असे, राजघराण्याशी ती संबंधित असे. त्यामुळं त्यानं घेतलेले निर्णय असतील किंवा राजनयज्ञानं केलेलं कार्य जे असेल ते राजाच्या हिताचंच असे, राजाच्या इच्छेप्रमाणेच ते चालत असे. म्हणजेच या राजनयातून, जुन्या राजनयातून घेतले जाणारे निर्णय हे होते घराण्याशी संबंधित होते. म्हणजेच अशा प्रकारे आपल्याला जुन्या राजनयाची ही काही वैशिष्ट्य सांगता येतील की तो सत्ता संतुलनवादी आणि तडजोड वृत्तीचा होता. राजनय हा राजघराण्याशी संबंधित होता. जुन्या राजनयात गुप्ततेला महत्त्व दिलं जात होतं आणि राजनयज्ञ, राजदूत राजघराण्याशी संबंधित असत. म्हणजेच अशा प्रकारे ही 4 वैशिष्ट्य हेरॉल्ड निकोल्सन यांनी सांगितलेली आहेत. यानंतरचा प्रकार म्हणजे नवा किंवा आधुनिक राजनय, न्यू डिप्लोमेसी. 20व्या शतकापासून आधुनिक राजनयाची सुरुवात झाली. निकोल्सनच्या मते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी 14 कलम जाहीर करून नव्या राजनयाचा प्रारंभ केला. पहिल्या महायुद्धानंतर वर्साईच्या तहापासून नव्या राजनयाला सुरुवात झाली. आधुनिक किंवा नव्या राजनयाची प्रमुख काही वैशिष्ट्य यांनी सांगितलेली आहेत. म्हणजेच नवा जो राजनय आहे तो 20व्या शतकापासून आधुनिक काळामध्ये निर्माण झालेला आहे. वुड्रो विल्सन यांनी ज्या वेळेला 14 कलम जाहीर केली, म्हणजेच लोकमताचा ज्या वेळेला विचार केलेला आहे, खुल्या आणि प्रकट राजनयाचा ज्या वेळेला स्वीकार केला आहे, तेव्हा खऱ्या अर्थानं नव्या राजनयाला सुरुवात झालेली आहे. आधुनिक किंवा नव्या राजनयाची काही प्रमुख वैशिष्ट्य निकोल्सन यांनी सांगितलेली आहेत. पहिलं वैशिष्ट्य असं आहे की हा राजनय प्रकट किंवा खुला आहे, ओपन डिप्लोमेसी. नव्या राजनयाला प्रकट किंवा खुला राजनय असंही संबोधण्यात येतं. जुन्या राजनयामध्ये गुप्ततेला महत्त्व होतं, तर नव्या राजनयामध्ये खुलेपणाला, प्रकटीकरणाला जास्तीचं महत्त्व आहे. कारण लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार अनेक राष्ट्रांनी केल्यामुळं राजनयातील विषयांची चर्चा, वाटाघाटी ही कायदेमंडळ, प्रसारमाध्यमं यांच्याकडून होऊ लागलेली आहे. कायदेमंडळामध्ये निश्चितपणे लोकांचे प्रतिनिधी असतात. म्हणजेच काय तर अप्रत्यक्षपणे लोकांशी चर्चा केल्यासारखं या राजनयामध्ये चर्चा केली जाते. प्रसारमाध्यमांमध्ये तर खुलेपणा असतो, त्यामुळं प्रसारमाध्यमांमार्फत देखील या राजनयातील निर्णयाची माहिती लोकांपर्यंत पोचत असते. म्हणजे हा राजनय केवळ शासनापुरता मर्यादित न राहता तो जनताभिमुख आणि लोकमतानुवृत्तीचा बनलेला आहे. या राजनयातील व्यवहारासंबंधी लोकमत आजमावण्यात येऊ लागलेला आहे. जनमताचा प्रभाव हा राजनयावर पडू लागलेला आहे. म्हणजेच काय तर आधुनिक किंवा नवा राजनय हा प्रकट किंवा खुल्या स्वरूपाचा आहे. या राजनयामध्ये लोकमताला महत्त्व आहे. या राजनयातील निर्णय यांची चर्चा, वाटाघाटी कायदेमंडळ आणि प्रसारमाध्यमे यांच्यामार्फत केली जाते. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की या राजनयाचं कार्यक्षेत्र हे विश्वरूपी आहे. आधुनिक राजनयाचं कार्यक्षेत्र हे व्यापक बनलेलं आहे. ते युरोपपुरते मर्यादित न राहता विश्वव्यापी बनलेले आहे. आधुनिक राष्ट्रराज्ये परस्परावलंबी झाल्यामुळं त्यांचे परस्पर संबंध हे वाढले गेलेले आहेत. प्रत्येक राष्ट्राला अन्य राष्ट्रांशी राजकीय, आर्थिक, व्यापारविषयक, सांस्कृतिक असे संबंध ठेवून आपल्या हितसंबंधांचे रक्षण करावे लागते. अर्थातच त्या अनुषंगानं अन्य राष्ट्रांशी परराष्ट्र धोरण व राजनय करावा लागतो. म्हणजेच काय तर आधुनिक काळातील राजनय हा विश्वव्यापी बनलेला आहे. कारण आधुनिक काळातील राष्ट्र ही राष्ट्रराज्य बनलेली आहेत, विश्वरूपी बनलेले आहेत, परस्परांशी त्यांचे संबंध वाढलेले आहेत. दळणवळण साधनांमध्ये प्रगती झाल्यामुळं परस्परावलंबन हे वाढलेलं आहे. त्याच्यामुळं राजनयाचं कार्यक्षेत्रही व्यापक झालेलं आहे. तिसरं याचं वैशिष्ट्य असं आहे प्रशिक्षित राजनयज्ञ, ट्रेन्ड डिप्लोमॅट्स. नव्या राजनयातील प्रतिनिधी हे प्रशिक्षित, अनुभवी, कुशल आणि कार्यक्षम असतात. कारण त्यांची निवड ही राजाकडून होत नाही, तर ती खुल्या वातावरणात स्पर्धा परीक्षांच्याद्वारे होत असते, मुलाखतीद्वारे होत असते. राज्यातील सर्व स्तरातून, वर्गातून उमेदवार निवडले जातात. कारण स्पर्धा परीक्षा या सर्वांसाठी खुल्या असतात. यामध्ये कोणालाही वगळलं जात नाही. स्त्री, पुरुष, सर्वसामान्य नागरिक हे स्पर्धा परीक्षेला बसू शकतात. म्हणजेच काय तर या खुल्या राजनयामध्ये किंवा नवीन राजनयामध्ये स्पर्धा परीक्षेद्वारे राजनयज्ञाची निवड होत असते. निवड झालेल्या उमेदवाराला प्रशिक्षण दिलं जातं
राजनयज्ञ आणि राजदूत म्हणून नंतर त्याची नियुक्ती होत असते. आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये जेव्हा तह करार, परिषदा, चर्चासत्रे होतात तेव्हा राज्याचे प्रतिनिधी या नात्यानं राजनयज्ञ उपस्थित राहत असतात. प्रत्येक राष्ट्र अन्य राष्ट्रामध्ये आपले राजदूत पाठवून आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करत असते. म्हणजेच काय तर एकमेकांच्या राष्ट्रांविषयीची संपूर्ण माहिती त्यांना होण्यासाठी राजनय प्रक्रिया कशी असते आणि सुयोग्य राजनय प्रक्रिया घडून आणण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणं हे खूप गरजेचं असतं. त्यामुळे नवीन आधुनिक राजनयामध्ये राजनयज्ञ हा प्रशिक्षित असतो, तो अनुभवी आणि कुशल असतो, आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सर्वज्ञ असतो. यानंतर याचं चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे लोकशाही शासन पद्धतीची स्वीकृती. डेमोक्रेसी एक्सेप्टन्स. जुना राजनय हा राजशाहीमध्ये आढळून येत होता, परंतु नवा राजनय हा लोकशाही शासन पद्धतीमध्ये आढळतो आणि बऱ्याच राष्ट्रांनी लोकशाही शासन पद्धती स्वीकारल्यामुळं आधुनिक राष्ट्रांमध्ये नव्या राजनयाचं प्रकटीकरण झालेलं आहे. राजनयाची प्रक्रिया ही उघडपणे होऊ लागलेली आहे. राजनैतिक विषयांची चर्चा ही विधिमंडळामध्ये वर्तमानपत्रातून होऊ लागलेली आहे. त्यामुळं नकळत का होईना या राजनयावर लोकमताचं दडपण येऊ लागलेलं आहे. कायदेमंडळातील प्रतिनिधी लोकमताचा कौल विचारात घेऊनच परराष्ट्र धोरणांची बांधणी करत असतात, राजनयाद्वारे त्यांची अंमलबजावणी करत असतात. त्यामुळं नव्या राजनयातील राजनयज्ञांवर, राजदूतांवर अप्रत्यक्षपणे मंत्रिमंडळ, कायदेमंडळ यांचं काही प्रमाणामध्ये दडपण येतं. कारण यामध्ये प्रत्येक राजनयिक प्रक्रिया ही कायदेमंडळाला, कार्यकारी मंडळाला, राष्ट्रप्रमुखांना विचारून केली जाते. परराष्ट्र खात्याचा निर्णय याची अंमलबजावणी करण्याचं कामच केवळ राजनयज्ञ व्यक्तीवर असतं. म्हणजे लोकशाही शासन पद्धतीच्या स्वीकृतीमुळं जरी एका बाजूला राजनय हा उघड आणि खुला होत असला तरीही त्याच्यावर अप्रत्यक्षपणे कायदेमंडळातील प्रतिनिधी, लोकमत यांचा दबाव किंवा यांचं दडपण त्याच्यावर असतं. यानंतरचं पाचवं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे राजनयज्ञ पदाचं अवमूल्यन काहीसं या पद्धतीत झालेलं आहे. कारण का तर दळणवळणाची अत्याधुनिक साधनं वाढलेली आहेत, संपर्क माध्यमं अद्ययावत बनलेली आहेत, वृत्तपत्र यासारख्या कारणांमुळं परराष्ट्र धोरणाचं स्वरूप जे पूर्वी होतं ते आत्ता नाही, ते बदललेलं आहे. परराष्ट्र संबंधाविषयी कायदेमंडळात प्रतिनिधींच्याकडून चर्चा होत असते. राजनयज्ञांनी ठरवलेली धोरणं, केलेले तह, करार यांना अंतिम मान्यता ही कायदेमंडळाकडूनच घ्यावी लागते. कारण कायदेमंडळांना मान्यता दिल्याशिवाय त्या तह करारांची अंमलबजावणीच होऊ शकत नाही. राज्याचा कार्यकारी प्रमुख म्हणजे अध्यक्ष, पंतप्रधान, परराष्ट्रमंत्री परराष्ट्र धोरणाचे निर्णय घेतात आणि अशा निर्णयांची केवळ अंमलबजावणी करणं एवढंच काम हे राजनयज्ञ पदाकडं शिल्लक राहतं. म्हणजेच काय तर राजनयज्ञ, राजदूत स्वतंत्रपणे निर्णयच घेऊ शकत नाही. आधुनिक किंवा नव्या राजनयावर नेहमी लोकमताचा, कायदेमंडळाचा, कार्यकारी प्रमुखांचा प्रभाव असतो. त्यामुळं नव्या राजनयातील राजनयज्ञ पदाचं महत्त्व हे काहीसं कमी झालेलं आहे. जुन्या राजनयज्ञामध्ये जसं त्याला महत्त्व होतं, राजदूत किंवा राजनयज्ञ हा विश्वासातील व्यक्ती मानला जायचा, राजाच्या गुप्त मंत्रिमंडळामध्ये त्याचा समावेश असायचा, तसा आधुनिक काळामध्ये नाही. केवळ परराष्ट्र खात्यानं राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ यांनी घेतलेल्या निर्णयांचीच अंमलबजावणी करण्याचं काम हे या व्यक्तीकडं असतं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला नव्या राजनयाची काही वैशिष्ट्य सांगता येतील की हा प्रकट किंवा खुला राजनय आहे. त्याचबरोबरीनं या राजनयाचं कार्यक्षेत्र हे विश्वरूपी आहे. या राजनयातील राजनयज्ञ हा प्रशिक्षित आहे. या राजनयामध्ये लोकशाही शासन पद्धतीची स्वीकृती केलेली असते, त्यामुळे हा प्रकट किंवा खुला राजनय असतो. या राजनय पद्धतीमध्ये राजनयज्ञ पदाचं अवमूल्यन घडून आलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे काही 5 वैशिष्ट्य आपल्याला नव्या किंवा आधुनिक राजनयाची सांगता येतील. या प्रकारे हॅरोल्ड निकोलसन यांनी नव्या किंवा आधुनिक राजनयाची ही काही वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. आता जुना आणि नवा राजनय याच्यामध्ये नेमका फरक काय आहे? जुन्या आणि नव्या राजनयातील डिफरन्स बिटवीन ओल्ड अँड न्यू डिप्लोमॅसी. सामान्यतः 17व्या शतकापासून ते 19व्या शतकापर्यंतच्या राजनयाला जुना राजनय असं संबोधलं जातं. तर 20व्या शतकापासून पुढील राजनय जो आहे त्याला नवा राजनय असं म्हणतात.
20व्या शतकामध्ये जगातील बहुतेक सर्वच राज्य ही स्वतंत्र आणि सार्वभौमशाली बनलेली आहेत, स्वायत्त बनलेली होती. त्यामुळे लोकशाही शासन पद्धतीचा उदय, साम्राज्यवादाचा अस्त, वसाहतवादी राज्य ही या काळामध्ये स्वतंत्र बनली. त्यामुळं राष्ट्रराज्यांच्या परराष्ट्र धोरणांचं आणि राजनयाचं स्वरूप हे काहीसं बदलून गेलं. राजनयाच्या प्रक्रियेमध्ये आणि राजनयज्ञांच्या भूमिकेत बऱ्याचदा बदल घडून आले. त्यामुळंच जुना आणि नवा राजनय याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये फरक आढळून येतो. 17व्या शतकापासून 19व्या शतकापर्यंतचा जो राजनय होता त्याला जुना राजनय म्हणतात. तर 20व्या शतकापासून पुढील काळातील जो राजनय आहे, आधुनिक राष्ट्रराज्यांमधील जो राजनय आहे त्याला नवा राजनय असं म्हणतात. आता दोन्हीमध्ये काय फरक आहे? जुना राजनय आणि नवा राजनय यामध्ये कोणकोणत्या गोष्टींमध्ये फरक आहे? तर पहिला फरक असा सांगता येईल की जुना राजनय हा युरोपियन राष्ट्रांपुरता मर्यादित होता, परंतु आधुनिक राजनय हा विश्वव्यापी झालेला आहे. आधुनिक काळात राष्ट्रराज्यांचे परस्पर संबंध हे अधिक जवळचे झालेले आहेत. आधुनिक राष्ट्र परस्परावलंबी झालेली आहेत, त्यामुळे त्यांच्यात राजनैतिक संबंध हे वाढलेले आहेत. आधुनिक काळातील राष्ट्र ही परस्परच्या जवळ आलेली आहेत, त्यामुळं आधुनिक काळातील जो राजनय आहे तो विश्वव्यापी स्वरूपाचा बनलेला आहे. यानंतर दुसरा फरक असा सांगता येईल की जुन्या राजनयात राजनयज्ञ हा राजाच्या हिताचा विचार करत असे, कारण त्याची निवड ही राजाकडून होत असते. त्यामुळे निश्चितपणे तो राजाशी बांधील असे. राजा सार्वभौम असल्यामुळं त्याच्या हिताचाच विचार हा राजनयज्ञ करत असे. याउलट नव्या राजनयात राष्ट्रहिताचा विचार हा नेहमी केला जातो. हुशार, अनुभवी आणि स्पर्धा परीक्षेद्वारे राजनयज्ञ पदाची निवड होत असल्यानं त्यांच्या भूमिका या नेहमी राष्ट्रहिताच्याच असतात. म्हणजेच काय, तर जुना राजनयात राजनयज्ञ हा राजाच्या हिताचा विचार करत असे, तर नव्या राजनयामध्ये राष्ट्रहिताचाच विचार नेहमी केला जातो. तिसरा फरक असा सांगता येईल की जुना राजनय हा गुप्त होता. जुन्या राजनयामध्ये गुप्ततेला प्राधान्यक्रम दिलेला होता. परस्परांच्या विश्वासावर हा आधारलेला होता. जनतेचा सहभाग याच्यामध्ये नव्हता. याउलट आधुनिक राजनय हा खुला, उघड स्वरूपाचा आहे. जनमताचा विचार करूनच राजनयज्ञ निर्णय घेत असतात. लोकशाही शासन पद्धतीमुळं नव्या राजनयाच्या विषयांची चर्चा वाटाघाटी कायदेमंडळामध्ये, मंत्री परिषदांमध्ये आणि जनमानसामध्ये होत असल्यामुळं त्यांचा प्रभाव राजनयज्ञ पदांच्या भूमिकांवर होत असतो. म्हणजेच काय, तर जुना राजनय हा गुप्त होता, तर आधुनिक राजनय हा खुला किंवा उघड स्वरूपाचा आहे. यानंतरचा फरक सांगता येईल की जुन्या राजनयामध्ये सर्व राष्ट्रे ही समान मानली जात होती. आधुनिक राजनय हा विश्वव्यापी झाल्यामुळं या राजनयामध्ये मोठी राष्ट्र लहान राष्ट्रांवर दबाव पाडताना दिसतात. उदाहरणार्थ अमेरिका, चीन, फ्रान्स, जपान, इंग्लंड अशी बडी राष्ट्र लहान राष्ट्रांना राजनयाच्या व्यवहारामध्ये फारसे महत्त्व देत नाहीत. युनोतील इंग्लंड, अमेरिका, रशिया, चीन आणि फ्रान्स या कायम सदस्य राष्ट्रांना नकाराधिकार दिलेला आहे. त्यामुळं काय होतं, जुन्या राजनयामध्ये सर्व राष्ट्र जी समान मानली जात होती, याउलट आधुनिक काळामध्ये राजनय व्यापक झाल्यामुळं मोठ्या राष्ट्रांचा दबाव याच्यावर पडून येतो. यानंतर फरक सांगता येईल की जुन्या राजनयातील राजनयज्ञांना केवळ युद्ध आणि शांततेचे संधी करार करावे लागत असत. याउलट नव्या राजनयज्ञांचं कार्यक्षेत्र व्यापक झालेलं आहे. त्यांना राजकीय, आर्थिक, लष्करी, व्यापारविषयक करार करावे लागतात. सहलीसाठी आपल्या देशातील आलेल्या नागरिकांचे हितसंबंध सुरक्षित ठेवणं, याशिवाय विद्यार्थी असतील, व्यापारी, उद्योगपती जर आले असतील आपल्या देशामध्ये तर त्यांच्या सुरक्षिततेची सुद्धा काळजी घेणं, अशी बरीचशी कार्य राजनयज्ञांना, राजदूतांना आधुनिक काळामध्ये करावी लागतात. म्हणजेच काय, तर जुन्या राजनयातील राजनयज्ञांना केवळ त्यांचं कार्य सीमित होतं. युद्ध, शांतता, संधी करार करावे लागत होते. आधुनिक काळामध्ये ते कार्यक्षेत्र व्यापक झालेलं आहे. यानंतरचा फरक सांगता येईल की जुन्या राजनयामध्ये राजनयज्ञाला, राजदूताला जी प्रतिष्ठा होती, जे महत्त्वाचं स्थान होतं, ते आधुनिक काळामध्ये राहिलेलं नाही. कारण राजनयातील महत्त्वाचे निर्णय हे राज्याचे कार्यकारी प्रमुख, परराष्ट्रमंत्री घेत असतात. त्यामुळं राजनयज्ञाला, राजदूताला राजनयज्ञाच्या वाटाघाटी करताना त्यांच्या निर्णयांची दखल घ्यावी लागते. आधुनिक काळामध्ये दळणवळणाची अत्याधुनिक साधनं आणि संपर्क माध्यमं वाढल्यामुळं राजनयज्ञाचं कार्य हे कार्यकारी प्रमुख, परराष्ट्रमंत्रीच करत असतात.
परिषदा, संमेलने यामध्ये राज्यप्रमुखच निर्णय घेतात आणि त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचं काम मात्र राजनयज्ञाला करावं लागतं. उदाहरणार्थ भारत, अमेरिका, चीन, रशिया या देशांचे कार्यकारी प्रमुख एकमेकांशी महत्त्वाचे करार, बोलणी करतात, निर्णय घेतात आणि या निर्णयांची कार्यवाही राजनयज्ञ किंवा राजदूतामार्फत करतात. थोडक्यात काय तर आधुनिक काळामध्ये राजनयज्ञ पदाचं महत्त्व हे कमी झालेलं आहे, हे पद प्रतिष्ठाहीन बनलेलं आहे असं म्हणावं लागेल. जुन्या राजनयाच्या कालखंडामध्ये आंतरराष्ट्रीय संघटना आपले प्रश्न सोडवण्यामध्ये यशस्वी ठरलेल्या होत्या. कारण जुन्या राजनयाद्वारे सत्ता संतुलन घडवून राष्ट्रांना युद्धापासून परावृत्त करण्याचा सामूहिक प्रयत्न केला जात होता. परंतु आधुनिक राजनयामध्ये युनोसारखी संघटना राष्ट्रांमधील संघर्ष, तंटे मिटवण्यामध्ये अपयशी ठरलेली आहे. कारण बडी राष्ट्र आंतरराष्ट्रीय शांततेपेक्षा आपल्याच हितसंबंधांना महत्त्व देताना दिसतात. त्यांना आपल्या राष्ट्राचं हित अधिक महत्त्वाचं वाटतं. आंतरराष्ट्रीय शांततेपेक्षा देखील आपलं राष्ट्र उत्तरोत्तर प्रगती केली पाहिजे, आपल्या राष्ट्राचं हित कसं साध्य करता येईल याच्याकडे अनेक राष्ट्र लक्ष ठेवून आहेत. त्यामुळं आपल्या विकासामध्ये इतर राष्ट्रांच्या हानी होते, पर्यावरणाचं नुकसान होते, याच्याकडे कुठेतरी त्यांचं दुर्लक्ष होतं आहे. म्हणून आधुनिक काळामध्ये अनेक नवीन समस्या, मग पर्यावरणीय समस्या असेल, आंतरराष्ट्रीय तंटे असतील, सीमावाद असतील, हे वाढत चाललेले आहेत. परंतु जुन्या राजनयामध्ये तसं नव्हतं. जुन्या राजनयामध्ये स्थानिक प्रश्न वाटाघाटीनं, चर्चेनं सोडवले जात होते. त्यामुळं जुन्या राजनयाच्या कालखंडामध्ये हे प्रश्न सोडवण्यामध्ये त्या काळच्या राजनयज्ञांना यश प्राप्त झालेलं होतं. तसं यश आधुनिक कालखंडामध्ये युनोसारख्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय संघटनेला देखील प्राप्त झालेलं नाही असंच म्हणावं लागेल. म्हणजे अशा प्रकारे ह्या मुद्द्यांच्या सहाय्यानं आपल्याला जुना राजनय आणि नवा राजनय याच्यातील फरक स्पष्ट करता येतो की या राजनयामध्ये गुप्ततेला प्राधान्यक्रम होता, तर नवा राजनय हा अधिकाधिक खुल्या वातावरणातील आहे, प्रकट राजनय आहे. जुन्या राजनयामध्ये राजनयज्ञ पदाला जे महत्त्व होतं ते आधुनिक काळामध्ये या राजनयज्ञ पदाला प्राप्त झालेलं नाही असं म्हणावं लागेल.